नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. वर्धा जिल्ह्यात भंगार बसेसमध्ये करावा लागत आहे प्रवाशांना प्रवास. एसटी महामंडळाचे बसकडे दुर्लक्ष. नार्वेकरांची पत्रकार परिषद हास्यास्पद. संजय राऊत यांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा. स्वच्छ भारत मिशन प्रशिक्षणाला ग्रामसेवक व सरपंच यांची दांडी. आता सविस्तर वृत्त. वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक बस शेवटली घटका मोजत आहे. बसचे काच फुटून आहे, खिडक्या तुटून आहे, मात्र बस पूर्ण जीर्ण झाली आहे. अशातच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बसमध्ये प्रवासी बसल्यानंतर बसची पूर्ण तिकीट द्यावी लागते, मात्र सेवा अद्यापही मिळत नाही. त्या बसमध्ये अपघात झाल्यानंतर साधा प्रथमोपचार करण्याकरिता बॉक्स सुद्धा नाही. बसमध्ये काहीही व्यवस्था नाही. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसमध्ये बसावं लागत आहे. बसच्या पूर्ण खिडकीचे काचे तुटले आहेत आणि तरीही बस आज हिंगणघाट बस डेपोमधून अल्लीपूरला आली व अल्लीपूर येथून पोटीला बिना काच असलेली भंगार बस प्रवाशांना बसून प्रवास करीत आहे. मात्र याकडे एसटीचे व एसटी महामंडळाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवासोबत खेळत आहे. याकडे प्रश्न आणि लक्ष देऊन वर्धा जिल्ह्यातील सर्व जीर्ण बस बंद करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांतर्फे करण्यात येत आहे. प्रतिनिधी सतीश काळे, वर्धा. राहुल नार्वेकरांनी नंतर राजकीय पत्रकार परिषद घेतली ही हास्यास्पद आहे असं खोचक वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलंय. हमने हमारा जो पार्टी का जो कॉन्स्टिट्यूशन है वो दिया नहीं. वो बोलते हैं सिर्फ 1999 में दिया है, 1999 में दिया है. ये गलत है. हमने बार बार जो अमेंडमेंट्स किए हैं हमारे संविधान में, हमारे कॉन्स्टिट्यूशन में, वो सब कुछ दिया है. उनके एविडेंस हमने कल दिखाए हैं. एक बार जब शादी होती है तो मैरिज सर्टिफिकेट आता है. हर एनिवर्सरी को सर्टिफिकेट लेके हम घूमते नहीं है ना. शादी हो गई हमारी तो मैरिज सर्टिफिकेट हमारे पास है, हमने जमा किया है सरकार में कानूनन, और एनिवर्सरी होती रहती है. तो जब भी हमारी कार्यकारिणी होती है तो कार्यकारिणी में छोटे मोटे जो चेंजेस होते हैं, हमारे बदलाव होते हैं, वो हम इलेक्शन कमीशन को बता देते हैं. हर बार हमारी पूरी कॉन्स्टिट्यूशन देने की जरूरत नहीं पड़ती है. अगर वकीलों को समझता नहीं है नार्वेकर जी को, तो उनको वकील किसने बनाया है. वर्धा जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम ठेवण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला सरपंच व ग्रामसेवक व स्वच्छ भारत मिशनमध्ये काम करणारे स्वयंसेवक यांचा निरुत्साहीपणा दिसून असल्याचे चित्र उघडकीस आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय अल्लीपूरला सर्कलमधील अनेक ग्रामपंचायतचे प्रशिक्षण ठेवण्यात आले. सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धाकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2 दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. प्रशिक्षण 70 लोकांसाठी ठेवण्यात आले होते, मात्र या प्रशिक्षणाला फक्त 37 लोकांचे रजिस्ट्रेशन झाले. या प्रशिक्षणामध्ये ग्रामसेवक सरपंच यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. एकूण 70 लोकांच्या प्रशिक्षण ठेवण्यात आलं असून सुद्धा फक्त 37 लोकांनी प्रशिक्षणाचे रजिस्ट्रेशन केले. अल्लीपूर सर्कलमधील ग्रामसेवक, सरपंच व स्वच्छता विभागात काम करणारे स्वयंसेवक या प्रशिक्षणात उपस्थित न राहता दांडी मारण्यात आली. प्रशासन लाखो रुपये खर्च करून स्वच्छ भारत मिशन अभियान जिल्ह्यामध्ये राबवत आहे आणि याला नेमलेल्या पदाधिकाऱ्यांकडून दांडी मारल्या जात असल्याचं निष्पन्न झालं आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे विश्रांतीची. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे
सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, बंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुड़केश्वर रोड नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 35023000। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असून बुलढाणा शहरात दाखल झाले। त्यांनी बुलढाण्यातील बाजार समितीच्या प्रमाणात जनता दरबार घेतला। याच ठिकाणी ऑन द स्पॉट समस्या व तक्रारीचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। बाजार समितीच्या प्रांगणात जिल्हा प्रमुख जालिंदर बंधुवत यांनी विरोधी पक्षनेते यांचे स्वागत केले। छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। झोन 2 चे DCP नवनीत कावत यांनी 2 दिवसापूर्वी सिडकोमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली। या कारवाईतील मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन ही विचारपूस केली असता त्याने सातारा परिसरामध्ये उच्च भ्रूवस्तीमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पत्ता सांगितला। सिडको पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 26/24 मध्ये पिटा ॲक्टच्या अंतर्गत आमची टीमने कारवाई केली होती। त्यामध्ये अटक आरोपी जो होता संदीप पवार, त्यांच्याकडून आम्हाला परत माहिती भेटली होती की हे जो चेन आहे ते चेन सातारा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये प्लॉट नंबर 64 सेनानगर म्हणून एक बंगलो आहे, तिथे पण चालू आहे। तिथे जाऊन आमची टीमनी पूर्ण ट्रॅप लावून एक रेड टाकली आणि तिथे आम्हाला 3 विक्टिम सापडली आणि बाकीचे उरलेले 6 आरोपी आम्हाला तिथे भेटले। आरोपी नंबर 1 तुषार राजन राजपूत, आरोपी नंबर 2 प्रवीण बालाजी कुरकुटे, नंबर 3 आदिन प्रसाद मंगलमूर्ती, तो राहणारा झारखंडचा आहे, गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव, तो राहणारा जालनाचा आहे, लोकेश कुमार केशर मातो, राहणारा झारखंड, अर्जुन भुवनेश्वर दांगे, राहणारा झारखंड। विक्टिम जो आहे ते विक्टिममध्ये 2 मुली ते दिल्लीची राहणारी आहे आणि 1 मुलगी ते उझबेकिस्तान तिकडची राहणारी आहे। त्यामध्ये जो मेन आरोपी आहे 2 तुषार राजपूत आणि प्रवीण कुरकुटे। तुषार राजपूतवर ऑलरेडी 6 गुन्हे दाखल आहे आतापर्यंत, त्यामध्ये 395 सारखे गुन्हे आणि पिटा ॲक्टमधले गुन्हे त्याच्यावर दाखल आहे आणि सिमिलरली प्रवीण कुरकुटेवर पण आधी 3 गुन्हे दाखल आहे। आतापर्यंतचा जो तपासच्या आमची परिस्थिती आहे त्या तपासमध्ये पुण्याच्या लोकांचा इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये दिसलेला आहे, दिल्लीच्या लोकांचा इन्व्हॉल्वमेंट दिसलेला आहे आणि आमची आता पुढची भूमिका असं राहणार की हे केसमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्ड आहे ते आम्ही डीपमध्ये तपास करणार आणि सगळे लोकांना त्यामध्ये अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। पूर्ण कारवाईमध्ये आमच्या सिडको पोलीस स्टेशनची टीम, आमच्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज गीता मॅडम, त्यांची टीम खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन पण केलेलं आहे की हा केसमध्ये आम्हाला डीपमध्ये जायचे आणि सगळे लोकांना अटक करायचे। हे पूर्ण जो रॅकेट चालू आहे आपल्या शहरामध्ये त्याचा पर्दाफाश करायचे आहे। हा गुन्ह्याच्या माध्यमातून मी सगळे लोकांना आवाहन पण करतो की हे जो गुन्हा चालू होता हे पूर्ण रेझिडेन्शियल सोसायटीचे मधून चालू होता
तरी पण लोकांनी आम्हाला काही कल्पना त्याची दिली नाही. तुम्ही लोकांना रिक्वेस्ट करतो की तुम्हाला कधीही वाटते तुमचे शेजारचे कोणतीही बिल्डिंगमध्ये कोणतीही एरियामध्ये तो तुम्ही पोलिसांकडून यावा, माझ्याकडे यावा आणि मला सांगा की असा असा प्रकार चालू आहे, जेणेकरून आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतो आणि त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. धन्यवाद. तुमचं नाव सर? नाव सांगा आपलं सर. माझं नाव अभी IPS नवनीत कावत, DCP झोन 2 छत्रपती संभाजीनगर. 16 जानेवारीला डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन येथे सामाजिक न्याय परिषद कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी शरद पवार गटतर्फे आयोजित करण्यात आली होती, ज्यात जितेंद्र आव्हाड यांनी आपली ठाम प्रतिक्रिया दिली. आव्हाडांनी म्हटलं, मंडल आयोगाचा खऱ्या अर्थाने रक्षक शेड्यूल कास्ट वर्ग बनला होता. इथल्या मागासवर्गीय म्हणजे शेड्यूल कास्ट समाजाचा की संविधानावर कधी आलं की ते रस्त्यावर यायला कधीही मागे पुढे बघत नाहीत. मंडळ आयोगासाठी सर्वात जोरदार लढाई कोणी केली असेल तर ते शेड्यूल कास्ट समाजाने केली. खरं त्यांना तर रिझर्वेशन होतं, त्यांना रस्त्यावर येण्याची गरजच नव्हती. असं असताना फक्त रिझर्वेशन या एका शब्दासाठी मंडळ आयोगाच्या पूर्ण प्रोटेक्शन जर कोणी केलं असेल तर ते शेड्यूल कास्टने केलं. हे समजूनच घ्यायला तयार नाही. आरक्षण म्हणजे प्रोटेक्शन. प्रोटेक्शन फ्रॉम होम? प्रोटेक्शन फ्रॉम इनइक्वॅलिटी. शेड्यूल कास्टच्या किती मोठ्या माणसाला त्याच्या घरात कितीही पैसे येऊ द्या, त्याची जात पुसली जात नाही. जात ही अशी आहे की जात म्हणजे जाता जाता जात नाही, ती जात आहे. तुमच्या जातीवरूनच तुमची ओळख होती. आजपर्यंत या देशाचा पंतप्रधान का नाही झालो शेड्यूल कास्टचा एखादा माणूस? राष्ट्रपती हा देखाव्याचा म्हणजे बघा ना किती दुर्दैव आहे या देशाचं. मुख्य पार्लमेंटरी बिल्डिंगचं उद्घाटन झालं, आपल्या राष्ट्रपतींना आपण कार्यक्रमाला नाही बोलवलं. त्याची दोनच कारण असू शकतात. एक तर त्या शेड्यूल ट्राईबच्या आहेत म्हणून आणि दुसरी ती बाई आहे म्हणून. असं आहे की तुम्ही पहिल्या पार्लमेंटरी बिल्डिंगची जर हे बघितलं तर त्याचा पहिला उद्घाटनाचा जर फोटो बघितला तर तुम्हाला प्रत्येक माणूस ओळखता येईल की वल्लभभाई पटेल येथे ते प्रत्येक माणूस ओळखता येईल. माझं आव्हान आहे भक्तांना की त्या दिवशी उद्घाटनाला कोण होतं त्याच्यातल्या एका साधूचं नाव असते पटकन सांगा. अरे जे वैचारिक अधिष्ठान आहे, भारतातल्या सगळ्या प्रतिनिधींची जी सभा आहे, तिथे भारताचं भविष्य लिहिलं जातं. तुमची फॉरेन पॉलिसी, तुमची इकॉनॉमिक पॉलिसी, तुमची सोशल पॉलिसी, तुमची इंडस्ट्रियल पॉलिसी, तुमची ॲग्रिकल्चर पॉलिसी, ही सगळी जिथे म्हणजे त्याच्यावर वैचारिक मंथन होतं, त्याचं उद्घाटन तुम्ही कोणाच्या हस्ते करता? त्यांचा दर्जा कमी करण्याचा माझा हेतू नाही आहे. एखाद्या मंदिराचं उद्घाटन त्यांनी केलं तर मी समजू शकतो. ते लोकशाहीचं मंदिर आहे आणि ते विचारांनीच टिकलं पाहिजे. ते बाबाच्या साहेबांच्या संविधानामुळेच टिकलं पाहिजे आणि संविधान त्याची ओळख आहे. महाराष्ट्र TV 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच. बातम्याचा वेग असाच सुरू राहील. बघत रहा महाराष्ट्र TV 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.
कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, काउंटी रोड, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। Our contact 8668792352 9801980100।